महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। आज संविधान दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माला संविधानाचा अधिकार देऊन जो हक्क प्राप्त करून दिला, त्या संविधान दिनाच्या निमित्ताने आज धाराशिव मध्ये परत एकदा या संविधानाच्या रक्षणासाठी सर्व धर्माच्या असलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी एक लढाई उभी करायची म्हणून आजची ही सभा तेवढीच महत्वाची आहे। उपस्थित सर्व बंधू भगिनींचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पक्ष संपला म्हणून सांगणाऱ्यांना सांगू इच्छितो, या धाराशिव मध्ये येऊन पहा, मोठ्या संख्येने उपस्थित असलेली जनता यही बताना चाहती है कि हम संविधान के समर्थक हैं और शरद पवार के समर्थक हैं। इतनी बड़ी ताकत से आप लोग यहाँ पे उपस्थित है। मैं आपका सबका यहाँ पे स्वागत करता हूं। धाराशिवला येत होतो, बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आघाडी चाललेली आहे। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची महायुती चाललेली आहे। गेल्या काही वर्षामध्ये ज्यांनी हुकुमशाहीच्या माध्यमातून सत्ता ताब्यामध्ये घेण्यासाठी पक्ष फोडले आणि एक वेगळ्या प्रकारची लोकशाही जन्माला आणली, धाराशिव मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक पक्ष या ठिकाणी निवडणुकीला समोर जात आहेत। आम्ही सुद्धा प्रयत्न करत होतो की महाविकास आघाडीतून एकत्र लढवावा। अशा प्रकारची चर्चा आमची सगळीकडे चालली होती, कारण भाजपच्या विरोधामध्ये आपल्या मताचं विभाजन होऊ नये आणि आपल्या मताचं विभाजन करून या भाजपला फायदा होऊ नये याची प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करत होतो। दुर्दैव आहे की मदतीचा हात आणि मित्रत्वाचा हात आम्ही पुढा केला होता, पण काही लोकांना वाटलं की यांच्या ताकदच नाही आणि ताकद नाही म्हणून यांना 5 जागा दिला तरी चालतील। शेवटपर्यंत आम्ही चर्चा करत होतो। शेवटच्या क्षणाला जेव्हा कळलं की आपलं या ठिकाणी चिन्ह पण जाऊ शकत नाही, त्यावेळा आम्ही निर्णय घेतला, आता आपण जनतेच्या दरबारामध्ये जाऊ आणि नगराध्यक्ष पदावर 30 जागा आणि 2 अपक्षांना मदत घेऊन आम्ही 32 जागा उभा करण्याचा निर्णय या असलेल्या कार्यकर्त्यांनी घेतला। मला माहित नाही कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार आहेत। मी आल्यानंतर चौकशी केली की आपल्या नगराध्यक्षाचा उमेदवार कोण। काही लोक म्हणाले खलील कुरेशी, खलीफा कुरेशी। त्याला 3-4 हजार मताच्या वरती मतं पडणार नाही। आज एवढी जनता बघितल्यानंतर मी सांगतो, परवीन खलील कुरेशी ही आमची विजयी झालेली उमेदवार आहे। आणि एवढी माणसं अशी देत नसतात हो। तो लोकांसाठी रात्रंदिवस मेहनत करतो, पैसा
पद याला महत्व न देता समाजासाठी जो रात्रंदिवस निर्णय करतो, त्याला धर्माचा वास नसतो, त्याला समाजाचा वास राहतो आणि सर्व समाजाची माणसं अशा कार्यकर्त्याच्या मागे उभं राहतात. त्याला आम्ही उमेदवार देण्याचा इतिहास केला, याचा मला सार्थ अभिमान आहे. तुतारी एवढी वाजत बसली तर माझं भाषण इथे संपेल. मी मगाशी आल्यानंतर विचारलं, इस आदमी में इतनी ताकत क्या है? तुम्ही जरा उभं राहू. काय काम केलं हे स्वतः तोंडातून सांगते. मी अण्णासाहेब अनिल भरंगे प्रॉपर मेमरीचा आहे. सगळ्यात आधी प्रदेशाध्यक्ष साहेबांना म्हणजे त्यांचे उपकार मानतो की त्यांनी या धाराशिव उस्मानाबाद शहरासाठी एक असा माणूस दिलाय की त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझी मायबाप जनतेला हेच म्हणते, मी बोलूच शकत नाही, मी बोलूच शकत नाही. मित्रांनो, आज तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे माझी, जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त ह्या माणसासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कुणीही जात बघू नका, धर्म बघू नका. जी माणूस रात्री 2:45 वाजता माझ्यासाठी येतो अँब्युलन्स घेऊन, त्या माणसासाठी प्रयत्न करायचा नाही तर कुणासाठी करायचा? त्या माणसाची आपली ओळख आहे, ओळख नाही. त्याच्यासोबत साहेबांनी, आमच्या प्रताप पाटील साहेबांनी दिलेले जे दुसरे मेंबर आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही ब्रँडेड माणूस नाही. सगळे सर्वसामान्य माणसाला त्यांनी उभा केलेला आहे. अगदी मनातून मला जी काय बिल्डिंग लावलेली आहे, त्या दोन प्रदेशाध्यक्ष साहेबांनी, जिल्हाध्यक्ष साहेबांनी, यांचं अगदी अभिनंदन करू वाटतंय. आपण सर्वांनी पुन्हा एकदा एक वाक्य मी रिपीट करतो. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त माणूस बघून माणसासाठी मतदान करायचं आपल्याला. की एवढं वाक्य तुम्ही मतदान करताना अवश्य लक्षात ठेवा. मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रचंड पाऊस, धाराशिव मध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि हे नुकसान होत असताना सरकार त्याच्याकडे गांभीर्याने बघत नव्हता. अरे हा शहरामधला जो ढाचा आहे तो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर हे शहर उभं राहतं, शिक्षणाच्या सुविधावर हे शहर उभं राहतं. ज्यावेळेला अतिवृष्टी झाली या सरकारने आणि केंद्र सरकारने आमच्या शेतकऱ्यांना दुर्लक्षपणा केला. म्हणून मगाशी मी सांगितलं, सत्तेमध्ये असणारे मदत करत नसतात, तर सत्तेमध्ये नसताना समाजाची बांधिलकी करणारा, मदत करणारा माणूस हा आमचा माणूस आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून या उमेदवाराला उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. आमच्या परवीन भाभी जी आहेत त्या उच्च शिक्षित आहेत. चांगल्या प्रकारच्या असलेल्या या आमच्या उमेदवाराला तर निवडून द्याच, अनेक इतिहास करून दाखवा. 30 उमेदवारांनी त्याला पुरस्कृत असलेले 2 उमेदवार जे म्हणतात संपले संपले संपले, त्यांना दाखवून द्या शरद पवारांचा पक्ष हा लोकांच्या जनतेच्या आशीर्वादावर उभा राहतो. तो 32 उमेदवार निवडून आणण्याचा इतिहास घडवतो, तो धाराशिव मध्ये घडतो. हा इतिहास करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा.
लढाई ही नगरपालिका नगर परिषदेची नाही बंधूंनो, लढाई ही देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची आहे. आज संविधान दिन या ठिकाणी साजरा करतोय आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान बनवला. टाटा बिर्लाला अंबानीला जे मतदानाचा अधिकार होता तो माझ्या या मोहल्ल्यातल्या असलेल्या एका व्यक्तीला आणि गरीब माणसाला सुद्धा होता. हल्ली आमचं मत सुद्धा आम्हाला मिळत नाही. मत बटन दाबलं तुतारीला जात कमळाला. वोट की चोरी है और हुकुमशाही जारी है. लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा उद्रेक आहे, लोकांमध्ये चीड आहे. सर्वसामान्य माणसाला बाजूला ठेवून उद्योगपतीसाठी काम करणारे केंद्रातलं राज्यातलं सरकार आहे, महायुती आहे. काही लोक म्हणतात पवार साहेबांनी काय दिलं. या धाराशिव मध्ये जे कोणी शरद पवारांना सोडून भाजपमध्ये गेले त्यांना मला एक प्रश्न आहे. शरद पवार नसते तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली असती का? शरद पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमची ओळख झाली, तुम्ही मंत्री झाला, तुम्ही संत्री झाला. बाप एकदा ठेवायचा असतो, बदलायचा नसतो. आम्हाला अभिमान आहे हो. आम्ही फुटलो नाही, निष्ठावंत राहिलो. हे सगळे राहिलेले निष्ठावंत आहेत. आणि निष्ठावंताची लढाई काय आहे? ही लढाई करणं गरजेची आहे. बऱ्याच आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीची ताकद काय हे भाजपला आणि बाकीच्या लोकांना कळलेलं आहे. आपल्याला तर 1,500 देत होते, आता तिथं 10,000 दिलं बिहारला. सरकारी तिजोरीतून पैसे काढायचे आणि योजना आणायची नवीन स्कीम सुरू झाली आहे. पैसा तुमचा, वापरणं तुमच्या विरोधात. आता एकदा बहिणीने ठरवू द्यावं की आमच्या या भगिनीला निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा धाराशिवच्या आमच्या भगिनी करून दाखवत आहे. लढाई मोठी आहे. एका बाजूला सत्ता, एका बाजूला यंत्रणा. कालपर्यंत आम्हाला वाटत होतं निवडणुका होतात का नाही. कोर्टामध्ये केस चालू आहे. 50% वरती आरक्षण जर दिलं गेलं तर ते निवडणुका रद्द होतात अशा प्रकारची टांगती तलवार आमच्या उमेदवारावर होती, सगळ्यावरच होती. कोर्टाने सांगितलं शुक्रवारी बघतो काय चाललेलं आहे. निवडणूक आहे, काय निर्णय घेतो आम्हालाच कळत नाही. 50% आरक्षण वरती जातं कसं? आणि 50% वरती आरक्षण जर कोर्टाने सांगून सुद्धा जात असेल तर निवडणूक आयोगाला आमचा आरोप आहे बोगस नाव, बोगस मतदान याच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवला, मोर्चे काढले तरी तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. तर तुमचे मतदान सुद्धा चोरीला जात आहे. दुसऱ्या बाजूला पैशाचा अमाप वापर होतोय, हुकुमशाहीच्या सत्तेचा अमाप वापर होतोय. दडपशाही आहे, पोलीस डिपार्टमेंटची दडपशाही, यंत्रणेची दडपशाही. माणूस आमच्याकडे आला पाहिजे, तो आला नाही तर तो ताकदीचा माणूस आमच्याकडे येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या थरालाही मंडळी जात आहे. आपल्याला वाटतंय आपलं चांगलं चाललंय. हे केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये जीएसटी कमी केली. आम्ही ओरडत होतो की आमच्या माय माऊलीचं असलेलं, तुमच्या घरादारात असलेलं बजेट ह्या लोकांनी मोडून टाकलेलं आहे. अचानक निवडणूक लागली की सांगितलं जीएसटी आम्ही कमी करतो. अरे पण इतकी वर्ष आमची पाकिटं मारली ना तुम्ही. गरिबांचा वाली कोण नाही. पण नगर परिषद फक्त महत्वाची नाही हो. ही लढाई संविधानाच्या आणि लोकशाहीच्या असलेल्या सर्व धर्म समभावाच्या असलेल्या लढाईची आहे.
आज बरेच मुस्लिम समाज इथं आहे, मी जातीवर बोलत नसतो कधी. त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी मगाशी बघितलं 26/11चा अतिरेकी हल्ला झाला. सगळेजण श्रद्धांजलीला उभे राहिले ना, ही आमच्या सर्व धर्माची ओळख आहे. 26/11ला हल्ला झाल्यानंतर आम्ही उभं राहतो आणि श्रद्धांजली वाहतो. हल्ली आम्हाला अतिरेकी ठरवलं जातं. सत्तेच्या हवसापोटी धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केले जातात. वाद एवढे निर्माण केले जातात की जाणीवपूर्वक एका समाजाला टार्गेट केलं जातं. म्हणून मगाशी हा माणूस बोलला ना, त्याला काय शिकून आणलं नव्हतं. तो काय बोलत होता की धर्माकडे बघून मतदान करू नका, हे बोलण्याची वेळ एखाद्या सामान्य माणसाला तर एवढे विष या देशात आणि या राज्यामध्ये गल्ली बोळामध्ये पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही लढाई तुमची त्याच बद्दल आहे. नगरपालिका नगर परिषद ही निवडणूक तुम्ही बाजूला ठेवा. आज जर आम्ही ही लढाई जिंकलो नाही, ही लढाई खेळली नाही, लढाई करत बसलो नाही, तर उद्या आम्हाला आवाज उठवणारा सुद्धा कोणी राहणार नाही. हात जोडून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा 4 दिवस तुम्हाला प्रचाराला दिले, फक्त 4 दिवस. माझं मी बघत होतो, सगळीकडे बघितलं, आधुनिक पद्धतीचा प्रचार चालू आहे. तुमच्याकडे पैसा फार आहे, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे माणसं आहे. आणि म्हणून तुम्हाला इतिहास घडवायचा असेल ना, आणि शरद पवार आहे हो, 85 योद्धा अभी भी नहीं झुकेगा असं ताट मनाने उभा राहिला तो शरद पवार आहे. आम्ही सैनिक आहोत. सर्वे जर शरण गेले तर सत्ताधारी मस्तवार होतात. अरे तुम्ही विकासाच्या राजकारणावर बोला ना. आम्ही गरिबांसाठी हे करतो, आम्ही गरिबांसाठी ते करतो, आम्ही रोजगारांसाठी हे करू, तरुणांसाठी काय करू. अनेक तरुण बेरोजगार आहेत. फक्त उद्योगपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी द्यायच्या. काय धाराशिव मध्ये आहे, मी आल्यानंतर बघितलं, एक रस्ता चांगला नाही. आमच्याकडं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. मी तुम्हाला शब्द देतो, एकदा सामान्य माणसाच्या हातामध्ये चावी देऊन बघा. आणि तिजोरीची चावीची लय चर्चा होते. उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतायत माझ्याकडे खाता आहे, चावी माझ्याकडे आहे. लगेच एकनाथ शिंदे म्हणाले नगर विकास मंत्री मी आहे, नगर विकास खातं माझ्याकडे आहे. चंद्रकांत दादा लगेच म्हणाले तुम दोनों क्या बात कर रहे हैं, अरे उसका मालिक हमारे पास है, अभी आपको तय करना है. ये आपस में झगड़ा करने वाले इनको बाजू में रखो. एक ही आदमी जो है हमारे 32 है वो, और उनके साथ 2 लोग हैं, उनको तो चुन के लाना है. लेकिन धाराशिव की जो चाबी है तो हमारे प्रवीण भाभी के हाथ में देना इतना त्याला तळमळ लागते. गरिबांसाठी काहीतरी करण्याचे हुनर लागते. आम्ही आमच्या जाहीरनाम्याचं वचन मी देतो अध्यक्ष म्हणून. आज तुम्ही एवढे मोठ्या संख्येने आहात ना, 4 दिवस रात्रंदिवस घराघरामध्ये पोहोचा, घराघरामध्ये जा, घराघरामध्ये जाऊन एका तळपत्याने दाखवा. मग आम्ही अभिमानाने सांगूया देशाच्या असलेल्या प्रमुखांना, अरे वोट चोरी आणि पैसे चोरीने हा माणूस खरेदी केला जात नाही. धाराशिव मध्ये इतिहास केवढाच होतो तो करण्याची ताकद सामान्य माणसाने ठरवली. तर देशामध्ये क्रांती होईल. आणि देशाची क्रांती सुरुवात करायची असेल तर ती पहिली धाराशिव मधून सुरू करायची. अशा प्रकारची शपथ घेऊन आपण सगळे काम करा.
आज निर्णय घेऊन आपण काम करूया. रात्री तुमच्याकडे काही लोक येतील, पत्रकार समोर आहे, आता ऑनलाईन अकाउंट म्हणून डायरेक्ट पेमेंट जातं. काही लोक बोलतात तुमच्यावर अकाउंट नंबर द्या, पैसे ट्रान्सफर करतो. काय कोण देतात ते घ्या. बघा आता मंत्री म्हणतात 1 तारखेला तुम्हाला लक्ष्मी दर्शन दे. लक्ष्मी तुमचीच आहे, दर्शन 1 तारखेला देणार. माझं म्हणणं भेटतात तेवढे पैसे घ्या, हे तुमचेच आहे. मत बाकी तुतारीला द्या, एवढी तुम्हाला विनंती आहे. तरुण वर्ग इथं आहे. सरकारने सगळ्या शासकीय भरत्या बंद केलेल्या आहेत. सगळे बेरोजगार आहेत, तरुणांना नोकऱ्या नाही. आमच्या माता भगिनींना सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला अशा प्रकारे स्वावलंबन बनवू, वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या महिला उद्योगधंद्याच्या माध्यमातून तुम्हाला सक्षम करू. कधी झाला सक्षम? हा सब चुनावी जुमला आहे. म्हणून सामान्य माणसाने सगळ्या लोकांनी ठरवलं ना, इतिहास घडू शकतो. मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलेलो आहे. उद्यापासून करतो. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र कधी कोणाकडे झुकला नाही आणि कोणाप्रमोर या ठिकाणी लोटांगण पण घेतलेला नाही. अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आहोत. आमच्या महाराष्ट्राला तोडण्याचा करण्याचा प्रयत्न कोणी केला आणि महाराष्ट्रावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तो महाराष्ट्र त्याला नेस्तनाबूत करेल, अशा प्रकारचा इतिहास घडवणारा आमचा महाराष्ट्र आहे. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलेलो की इतक्या लोकांनी जर धाराशिव मध्ये घराघरामध्ये गेले तर तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे. म्हणून आमच्या अध्यक्षांनी, आमच्या नेत्यांनी जो जाहीरनामा दिलेला आहे, लाईट, पाणी, सगळं, रस्ते चांगले झाले पाहिजे. सध्या 2 लोकांचा धंदा चांगला आहे, एक गॅरेजवाल्याचा आणि एक मणक्याच्या डॉक्टरचा. आता हे तुम्ही ठरवा. आमचा हा कार्यकर्ता आहे, सामान्य माणसाला आम्ही निवडून देतो, इतक्या तुम्ही करणार आहात का नाही? करणार हात वरती करून सांगा. हा इतिहास करा. मला अभिमानाने पवार साहेबांना सांगावं लागेल, साहेब तुमचे विचार आजही संपलेले नाही. आजही तुमच्या खाली असलेला सर्व धर्माचा मावळा हा तुमचा विचार तेवढ ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो तेवढ ठेवण्यासाठी आजपासून कामाला लागा. मला इथून परत प्रचाराला ह्याला जायचंय, सोलापूरला. मैं अभिमानाने सांगतो, जंग की शुरुआत तो हमने की है. 4 दिन के बाद जंग का जो ऐलान हुआ है उसका निकाल भी आप लेंगे और जीत भी हमारी होगी, 100% होगी. इतना ही कहता हूं. आमच्या उमेदवारांची नावं घेतो, उमेदवारांनी फक्त उभं राहा. मग तुतारी पाहिजे तेवढी वाजवा. राहुल रत्ने, परवीन खलीफा कुरैशी, जोर से ताली बजनी चाहिए. राहुल लक्ष्मण गवळी, निसाबी मसूद कुरैशी, प्रशांत प्रल्हाद पवार, प्रियांका सुरेंद्र गायकवाड, विलास साजेकर, विवेक खोगरे, लखन चव्हाण, संध्या बागर, हिवाळे अजिंक्य किरण, अमुरे अर्चना रवींद्र, स्वाती बनसोडे, महेश दिलीप बागर, रूपट महेश बागर आहे ना, मगाशी होता माझ्यावर, जोर से, रुपाली सुनील अंबेकर, शेख नवेद अब्दुल सत्तार, भावसार नेहा संतोष, पंकज संभाजीराव भोसले, मुमताज सलीम शेख, साईनाथ विजय कुराडे, रोहिणी प्रताप इंगळे,
अर्चना विशाल शिंगाडे, आयाज शेख, पेटे मिलिंद बाबूराव, हिना हजरत शेख, शकुंतला देवकते, खलील कुरेशी, बाबासाहेब इस्माईल बाबासाहेब शेख, गाजी शमीम बेगम, बाबान मुगरा अहमद, मुजाबर निजामुद्दीन बड़े मिया, निलेश राम साळुंके, उमेश सिरसाट, शेख असलम, मिसबा असलम, या सर्वांना निवडून द्यायचं आहे. आमचे 32 आहे, पण 32च्या 32 काफी आहे. दोन पुरुष आणि ताकदीने लढण्याची क्षमता घेऊन आहे. याचा पिक्चर होता ना, झुकेगा नहीं साला, तसं हे निष्ठावंत आहे. एक इतिहास आत्मविश्वासाने करावा. सामान्य माणूस सुद्धा जिंकू शकतो, शरद पवारच्या पक्षातून तुतारी वाजू शकतो, एवढा इतिहास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.